आज माझा मुलगा पोहे बनवतोय. जाडे पोहे स्वच्छ धुवून 2 मिनिटांनी पाण्यातून काढून चाळणीत निथळवत ठेवायचे. कढईतले तेल गरम झाले की राई घालायची. राई तडतडली की जिरे घालायचं. 2 ते 3 कढीपत्त्याची पानं, बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची, एक बारीक कापलेला कांदा, मीठ. आता चांगलं भाजून घ्यायचं. मध्ये मध्ये मुलाची मस्ती चालू आहे, तुम्ही त्याचा आनंद घ्या. कांदा छान भाजला गेला आहे. आता एक बटाटा बारीक करून घेतलाय, तो घालायचा. बघा, अशा पद्धतीने फोडी केल्या आहेत. बटाटा चांगला शिजवून घ्यायचा, तुम्ही पाहू शकता. बटाटा परफेक्ट कुक झाला आहे. थोडीशी हळद घालून परतून घ्यायचं. भिजवलेले पोहे घालायचे. पोहे असे मोकळे मोकळे राहिले पाहिजेत. जास्त वेळ पाण्यात राहिले तर ते चिकट होतात. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता घालूया खमंग भाजलेले शेंगदाणे. शेंगदाणे तुम्ही फोडणीमध्येही तळून घेऊ शकता. आम्ही फोडणीमध्ये घालायला विसरलो आहे. मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे. कमी होतं, वरून घातलं आहे. चवीपुरती साखर आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालूया. पोहे जर खूप कोरडे वाटत असेल तर वरून थोडंसं पाणी शिंपडा आणि 1 मिनिटासाठी झाकून ठेवा. पाहिजे तेवढे मऊसूत होतात. परफेक्ट पोहे तयार आहेत. लिंबू, ओलं खोबरं किंवा बारीक शेव घालून सर्व करा. तुमचं बाळ तुम्हाला कोणता पदार्थ बनवून खायला देतं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या घरच्यांसोबत, स्वतःचीही.